जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रकुमाईच्या वरा भेटे रकुमाईच्या वरा भेटे रकुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा भेटे रकुमाईच्या वरा भेटे रकुमाईच्या वरा भेटे रकुमाईच्या वरा परिहार झाला वग्या दुखाचा मागिला दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला परिहार झाला अवघा दुःखाचा मागिला अवघा दुःखाचा मागिला अवघा दुःखाचा आलो निजाच्या माहेरा भेटे रकुमाईच्या वरा भेटी रकुमाईच्या वरा भेटे रकुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा भेटे रकुमाईच्या वरा भेटे रकुमाईच्या वरा भेटे रकुमाईच्या वरा तुका म्हणे वाने गेले आता घेऊ धने गेली आता घेऊ धने गेली आता घेऊ धने तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धने गेली आता घेऊ धने गेली आता घेऊ धने आलो निजाचा माहेरा भेटी रकुमाईच्या वरा भेटी रकुमाईच्या वरा भेटी रकुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा भेटी रकुमाईच्या वरा भेटी रकुमाईच्या वरा विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई होबार कुमाई कीर्तन सेवेची सर्वप्रथम पहिली चाल श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज टाकळगावकर पुढं म्हणतील. त्यांना साथ संगत देतील श्री हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज धस्ताडीकर मर्दंगाची साथ कृष्णा महाराज कदम. सेवट तो भला 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 सेवट तो सेवट तो भला सेवट तो भला सेवट
विठ्ठला आला विठ्ठला आला विठ्ठला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला भेटी रखुमा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका मने वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठ्ठला 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 समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननी तपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका विठ्ठला हला विठ्ठला विठाला 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 हरी हरी
शेवट तो भला माझा बहुगोड झाला. आज कैलासवासी विठ्ठल भाऊराव लवंदे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. छोट्याशा अभंगातून जीवनाचा अंत, या जीवनाचा शेवट स्वतःविषयी महाराज सांगतात, माझा कसा गोड झाला. जगणं गोड व्हावं, आयुष्य गोड व्हावं, सोबतच आयुष्याचा अंत मृत्यू सुद्धा गोड व्हावा. आणि तो कोणाचा होत असतो याचा विचार संतांच्या जवळ आहे. थोडक्यामध्ये मला एवढं सांगायचं, ज्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने ज्यांचं आपण वर्षश्राद्ध कीर्तन सेवेने, ज्ञानदानाने, अन्नदानाने संपन्न करत आहोत, ते कैलासवासी विठ्ठल भाऊराव लवंदे, जे आपलं आयुष्य जगत असताना ज्या परिवारासाठी त्यांनी आयुष्य जगलं, जाताना त्या परिवाराला त्यांनी प्रेम दिलं, जे काही दिलं असेल, घरदार, संपत्ती, सर्व ही सर्व आपल्या पूर्वजाची देण असते. आणि त्यांचं स्मरण किंवा स्मृती आपल्या अंतःकरणात राहावी यासाठी आपण हे धर्म कर्म करत असतो. ज्या कर्मातून पुण्यलाभ होतो आणि पुण्यलाभ झाल्यानंतर त्यांना सुद्धा त्या पुण्याचा लाभ होत असतो. आणि म्हणून त्यांचे सुपुत्र श्री अशोक विठ्ठलराव लवंदे, वसंत विठ्ठलराव लवंदे या दोघा भावांनी व त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं आजची ही सेवा आहे. तरी अभंगाकडे जाण्यापूर्वी थोडीशी अभंगाची प्रस्तावना पाहून आपण जेवढं जमेल तेवढं अभंगाचं चिंतन करणार आहोत. विठ्ठला 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 शास्त्र सांगते, अपार संसार समुद्र मध्ये शरणांगतो मे शरणम किमस्ति. गुरु कृपालो कृपया वदेतत् विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. शंकराचार्य भगवान म्हणतात, अपार संसार समुद्र मध्ये, हा संसार समुद्र अपार आहे. याचा थांग पता नाही की हा केवढा मोठा आहे. परंतु या संसार समुद्रातून तरुण जाण्यासाठी गुरु कृपालो कृपया वदेतत्. कृपाळू गुरु यांनी संताच्या कृपेनच आपण हा सागर तरू शकतो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. सद्गुरु वाचोनी संसार तारक नसेची निशंक. आनका कोठे नसेचे निशंक. आन कोठे सद्गुरु वाचोनी संसार तारक नसेचे निशंक.
संसारी तारक नसेचे निष्ठंकान कोणी. या अपार संसार सागरातून तारून नेणारे गुरु आहेत, सद्गुरु आहेत, अर्थात संत आहेत. संताशिवाय तरणोपाय नाही. सामान्य माणसाचा उद्धार ते करतात, विशेष माणसांचा उद्धार करतात, मोठमोठ्या योग्यांचा उद्धार करतात. ज्ञानेश्वर माऊली जर नसते तर चांगदेवा सारख्या योग्याचा उद्धार झाला नसता. 1400 वर्ष योग साधना करून ज्याच्या जीवनामध्ये पूर्णता प्राप्त होऊ शकली नाही, तो अपूर्ण राहिला, अज्ञानी राहिला. अज्ञान का राहत असतं? जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये अहंकार असतो, शरीराचा अहंकार आहे, मनाचा अहंकार आहे, बाह्य पदार्थाचा अहंकार आहे, बाह्य संपत्तीचा अहंकार आहे, पद प्रतिष्ठेचा अहंकार आहे, मान सन्मानाचा अहंकार आहे, नाना प्रकारचे अहंकार आहेत. आणि जोपर्यंत अहंकार राहतो तोपर्यंत अज्ञान शिल्लक राहतं. चांगदेवाजवळ सर्व होतं, योग साधना होती. 1400 वर्ष 6 महिने समाध्या लावून बसायचा, तरी सुद्धा उद्धारापासून वंचित राहिला. आणि त्याला स्वतःची दया नाही आली, पण ज्ञानेश्वर माऊली मुक्ताईला त्याची दया आली. अरे बापरे, एवढा मोठा योगी ज्ञाना वाचून अपूर्ण राहिला, याचा उद्धार होणार नाही. विठ्ठला 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 सामान्य रूपानं आपण असं म्हणतो, काय उद्धाराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. उद्धाराया जन आणि उद्धाराया जडजीव. जगांचा उद्धार करण्यासाठी आणि जगामधल्या जडजीवाचा उद्धार करण्यासाठी. जड कोणाला म्हणतात? ज्याला चेतनाचं ज्ञान नाही त्याला जड म्हणतात. मग तुम्ही आम्ही चालतो, फिरतो, बोलतो, काय शरीर चेतन आहे का? शरीर चेतन नाही, मन चेतन नाही, इंद्रिय चेतन नाही, बुद्धी चेतन नाही. चेतन कोण आहे? तर आत्मा चेतन आहे. आणि जो आत्मा चेतन आहे तो आत्मा, त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही, त्याला आदी नाही, त्याला अंत नाही. विठ्ठला 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 म्हणून चांगदेवा सारख्या महायोग्याचा उद्धार. चांगदेवाला वाटायचं की मला उद्धार करायचं काय काम नाही, माझा उद्धार झालेलाच आहे, मला जर इतकी योग साधना येते. काय योगाने आत्मसाक्षात्कार होत असतो, लक्षात ठेवा. ज्ञानाने आत्मस्वरूप होता येतं, योगाने आत्मस्वरूप होता येत नाही. जीवात्म्याच्या पर्यंत त्याला साक्षात्कार होतो, परंतु जीवात्मा आणि परमात्मा एक आहे, दोघांमध्ये अद्वैत आहे, अशा प्रकारचा स्वरूप बोध होत नाही. म्हणून चांगदेवाला स्वरूप बोध न झाल्यामुळे तो अज्ञानी राहिला योग करून. मग 1400 वर्ष साधना केली त्या माणसाचा तरी सुद्धा उद्धार झाला नाही. मग ज्ञानेश्वर माऊलीनंच म्हटलेलं आहे, काय विठ्ठला 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 विठ्ठला
नेनो हे सिद्धी योग याग विधी योग याग विधी नेनो हे सिद्धी योग याग विधी वायाची उपाधी दम धर्म वायाची उपाधी दम धर्म वाया देव पादे नम धर्म वाया देव पादे नम धर्म विठाला 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 चलय विठाला 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 योग याग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म काय? योग उत्कृष्ट आहे, यागही उत्तम आहे, विधी म्हणजे कर्मकांडही चांगला आहे काय? अरे पूर्वजाच्या उद्धाराकरता पिंडदान आदी आदी जे कर्मकांड आपण करतो त्याच्यामुळे आपल्या पितरांचा उद्धार होतो. यज्ञ आहे पुण्य प्राप्त करण्यासाठी, स्वर्ग प्राप्त करण्यासाठी यज्ञ चांगला आहे, परंतु योग जो आहे योगही सुद्धा मनाच्या स्थैर्याला कारण आहे. योगा चित्तवृत्ती निरोधा, योगाने चित्तवृत्तीचा निरोध होतो. योग चांगला आहे, योग चांगला आहे, याग चांगला आहे, विधी चांगली आहे, पण त्याच्या जर दंभ असेल तर चांगलं आहे. योगात दंभ आहे, यागात दंभ आहे, कर्मात दंभ आहे. दांभिकता नसावी. परमार्थ चांगला आहे पण परमार्थात दांभिकता नसावी. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 कारण त्याच्यामुळे कल्याण होत नाही. म्हणून हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा हित भावे तरे दूरी ठेवा हित व्हावे तरी दंभ हित भावे तरी दंभ दूरी ठेवा हित भावे तरी दंभ दूरी ठेवा हित भावे तरी दंभ दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची हे. स्वतःच हित किंवा कल्याण करून घ्यायचं असेल तर दंभ दांभिकता दूर ठेवा म्हणतात. दंभ कशाला म्हणतात? दंभ म्हणजे आपण जसे आहोत आणि तसे नसतानाही तसं दाखवणं हा दंभ आहे.
एखादा व्यक्ती साधू नाही परंतु तो साधू स्वतःला साधू म्हणून दाखवतो, ही दांभिकता आहे. काय आता चांगदेव 1400 वर्ष योग साधना करून साधू होऊ शकला नाही. काय आणि आपण तर आता काहीतरी दिवसापासून लागलेलो आहोत, तरी सुद्धा आपल्याला वाटतं आपण साधू संत झालो. अरे बाबा, हे होण्यासाठी फार घासावं लागतं, फार तपश्चर्या करावी लागते, फार अभ्यास करावा लागतो. लक्षात ठेवा. विठ्ठला विठाला 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 बकजालभ्य नावाचे ऋषी होते. तपश्चर्या करत असताना आता ऊन पाणी पाऊस वारा याच्यातून संरक्षण करण्यासाठी एक फक्त वडाचं पान डोक्यावर ठेवलं. फक्त कुटी नाही बांधली, आश्रम बांधला नाही, काय नाही. लोक नवल करायचे, ऋषी मुनी म्हणायचे हा माणूस कसा आहे. स्वतःची एखादी झोपडी बांधली नाही आणि पाऊस वावा वगैरे लागू नये म्हणून एक पान ठेवलं फक्त डोक्यावर. आयुष्य केवढं आहे. पूर्वजांना आपल्या एवढं मोठं आयुष्य होतं, लक्षात ठेवा. आणि कलियुगामध्ये आयुष्य कमी झालेलं आहे. सत्ययुगात जे आयुष्य होतं ते त्रेतायुगात नाही राहिलं, त्रेतायुगात जे होतं ते द्वापार युगात नाही राहिलं, आणि द्वापार युगामध्ये जे आयुष्य होतं कलियुगात नाही. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्यमानत्व पीडा रोगक्षय काय भजनाचे उरले ते पाहे गा. राम राम स्मराती राम राम स्मराती राम राम स्मराती राम राम स्मराती राम राम स्मराते, राम राम स्मराते, राम राम स्मराते, राम राम स्मराते. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाते उरले ते पाहेगा. 100 वर्षाचं कलियुगाचं आयुष्य आहे आणि राम त्रेतायुगात झाले, लक्षात ठेवा. आणि त्याच युगात रावण झाला, त्याचं आयुष्य किती. 14 चौकड्या लंका नाथा, 14 चौकड्या कानाता 99 सहस्राया दशरथा. ते गेले स्वर्ग पंथा, स्वर्ग मागे पुरले ते काही. 14 चौकड्या लंकानाथा 14 चौकड्या लंकानाथा. चौकड्या लंका नाथा 99 सहस्राया दशरथा. ते हे गेले स्वर्ग पंथा मागे नुरलेची काही. काय 4 युगाच्या 14 चौकड्या. काय एक एक युग 14 वेळा गेल्यानंतर जेवढा कालखंड होतो तेवढं एकटा रावणाला आयुष्य होतं. आणि 99,000 वर्ष आयुष्य दशरथ राजाला होतं. पण तेही लोक या सृष्टीला, या घरादाराला सोडून गेले.
लक्षात ठेवा. तसं तुम्हा मलाही सुद्धा जावं लागणार. मी उदाहरण सांगत होतो चांगदेवाचं. 1400 वर्ष कलियुगातला संत चांगदेव विठ्ठला 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 विठ्ठल 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 हो 6 महिने समाधी लावून बसायचा. तर परिसरातले लोक कोणी जर मेला माणूस तिथं रसायनामध्ये या पाल्यात गुंडाळून त्याच्या पुढे ठेवून द्यायचा आणि 6 महिन्यानंतर तो उठला. नुसतं त्याच्यावर दृष्टी टाकली त्या प्रेतावर सर्व उठून बसायचे, उठून घरी जायचे डायरेक्ट. एवढी सामर्थ्य त्याच्यामध्ये होत. आणि तरी सुद्धा तो अज्ञानी राहिला. कशामुळे? दंभामुळे. विठ्ठला 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 पण ज्यावेळी अधिकारी पुरुष भेटत असतो त्यावेळी डोळे उघडत असतात. मग एके दिवशी ज्ञानदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई, तत्कालीन संत, त्यांची दिंडी पंजाबला गेली होती. ते परत येत असताना तापी तीरावर थांबले. तापी तीरावर थांबले. ज्या तापी तीरावरती चांगदेव महाराजांचा आश्रम होता तो आश्रम आजही आहे. आश्रम म्हणजे मंदिर आहे. आता त्या मंदिरामध्ये चांगदेव महाराजांची आज मूर्ती आहे. पूर्वी त्याच्यामध्ये एक शेंदूर लावून दगड ठेवला होता. मग आम्ही तिथं त्या मंदिरामध्ये अनुष्ठान केलं होतं 40 दिवस. आम्ही त्या लोकांना सांगितलं चांगदेव महाराजाला शेंदूर लावून दगड ठेवला, लोकांना काय करणार आहे, मूर्ती बसवा चांगली. तर त्या लोकांनी नंतर मूर्ती बसवली. ती पहिला दगड ठेवला तोही तसा ठेवलेला आहे. विठ्ठला 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 आता चांगदेव महाराज ज्यावेळी होते त्यावेळी मेलेले माणसं तो जिवंत करत होता. आणि आम्ही ज्यावेळी राहिलो त्यावेळी त्या मंदिरामध्ये भूत लागलेले लोक यायचे आणि तिथं तो पुजारी असायचा. पुजाऱ्याची आई होती आणि पुजारी होतं. कसंही भूत लागलं असलं ते भूत उतरायचे. आम्ही त्या मंदिराच्या घुमटात राहायचो वरती आणि तिथं आमचं अध्ययन करायचो. आम्ही जे काही आमचा अभ्यास होता तो करायचो आणि खाली ते भूत यायचे. रात्री काय एखादं भूत आलं, दगडाचं मंदिर आहे आणि एकच गेट होतो लोखंडाचं, त्याला असं लावलं. भूत आलं की इतक्या जोरात तोडायचं, रात्रभर झोपच नाही. मी पाहिलं भूत कसे उतरवतात ते लोक. ते काय त्यांजवळ बेत होता चांगला. आत आला, मंदिराच्या आत आला, महाराजांच्या मूर्ती पुढं आला की पुढं बसवायचा आणि असा झोडपायचा, असा जोडायचा केलं की बिलकुल तो भूत पळूनच जायचे. आता मलाही विक्षेप व्हायचा माझ्या अभ्यासामध्ये. रात्री मी एकांतात अभ्यास करायचो. मी सुद्धा बेत ठेवला चांगला. आला तिकडून ओरडत चांग्या म्हणत आला की मी वरून त्या जिन्याहून खाली उतरायचो. मंदिरात जायच्या अगोदर त्याला बाहेरच ठोकायचो. ते भूत तिथून तिकडच पळून जायचं, पुन्हा मंदिरात यायचं नाही. मग तो पुजारी म्हणाला, महाराज तुम्ही आल्यापासून भूतच येऊन नाही राहिले. आता मला माहित होतं भूत येतात कसे जातात म्हणून. मी तिथपर्यंत जाऊ द्यायचे नाही भूताला. ते जिना मागून होता आणि तिकडून रस्ता होता यायचा. मंदिरात आवाज यायच्या अगोदरच. म्हणजे काय चमत्कार झाला. म्हणलं चमत्कार काहीच नाही झाला. काय मी नाही सांगितलं की मी फटके देत असतो म्हणून. काय चमत्कार झाला माहित नाही. म्हणलं चांगदेव महाराजाचा चमत्कार असेल. नाही भूतच येणं बंद झाले. मी तिकडच रस्त्यातच अडवायचो भूत आणि मला विक्षेप व्हायचा. एकदा आले की 3-3, 4-4 घंटे जायचं नाही. अशी गोष्ट होती ती भूताची. महाराज होते त्यावेळी ते चांगदेव महाराज जिवंत जे माणसं करायचे, मेलेले माणसं. आणि ही दिंडी माऊलीची आली आणि मुक्ताईनं पाहिलं. मुक्ताई छोटीशी होती, 7-8 वर्षाची होती. ज्ञानदादा, अरे मंदिरात माणसं इतके कसे काय झोपले. आता 6 महिन्यात का कमी माणसं मरत असतील का. आणि लोक आले की त्या मंदिराच्या पुढे, चांगदेवाच्या पुढे ठेवून द्यायचे. तो समाधीमध्ये बसलेला असायचा. उठला की जिवंत करायचा, असं सामर्थ्य त्याचं होतं. आणि म्हणून ती मुक्ताई आली, ज्ञानेश्वर माऊली सर्व आले, पाहुणे माऊलीने सर्व. मुक्ताईने म्हणले बघ ना कसे. मुक्ताई म्हणली माणसं झोप नाही म्हणले, मेलेले माणसं मुर्दे आहेत. मुर्द्यावरती एक काडी घेतली मुक्ताईनं आणि फटाफट फटका दिला. एकाला एक घुट जाय घरी, घुट जाय घरी. सर्व उठून गेले. आणि नंतर काही दिवसानं चांगदेवाची समाधी उघडली.
पाहत होतो एकही माणूस नाही समोर. बापरे म्हणले 6 महिन्यात माणसंच मेले नाही काय. हे की नाही? आता हा का माणसं मेल्याची वाट पाहत होता का? 6 महिने समाधी लावून माणसंच मेले नाही, एकही माणूस नाही आलं. तिथं असणाऱ्या सांगदेवाच्या शिष्याने सांगितलं, शिट्टी बरोबर कर, विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला संत लोक आले होते, त्यांच्यावर छोटीशी पोरगी होती आणि तिनं काडी घेतली. आता तर एका एकाला असं हाणलं लगेच ते उठून गेले. सांगदेव मला माझ्याही पेक्षा श्रेष्ठ होती का? तुम्हीच पाहता तुमच्यापेक्षा. तुम्हाला माणसं उठवायला 6 महिने लागतात आणि त्या पोरीनं सहजच काडी आणली तर उठून गेले. शक्ती कोणाची जास्त आहे? मुक्ताईची शक्ती जास्त झाली. नंतर चांगदेव आळंदीला आले, तिथेही त्यांचं दांभिक पण संपलं नाही. वाघावर बसून गेले, सर्पाचा चाबूक हातामध्ये, माऊलीला दाखवायला. माऊलीनं त्यांचा दंभ उतरवला आणि नंतर ते त्यांचं अज्ञान गेलं. नंतर चालविली जड बिंदी हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगती हरी ज्ञानोबा माझा. चालविली हरले जायाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगती हरी चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगाती, मोक्ष देणारा सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला मुक्त केलं, म्हणजे चांगदेवाचं जीवन गोड केलं. लक्षात ठेवा, त्याचा शेवट गोड झाला ते तुकोबारा या भंगाच्या पहिल्याच्या. शेवट तो भला 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 माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला. चांगदेवाचा शेवट ज्ञानेश्वर माऊलीमुळे गोड झाला. तसा भगवंताच्या कृपेने मनुष्य जीवनाचा शेवट गोड होत असतो. आणि तुकोबाराय स्वतःच्या विषयी सांगतात, काय अनुभव जो असतो तो स्वतःच्या विषयी असतो. दुसऱ्याचा अनुभव दुसऱ्याला सांगता येत नाही. तुमच्या मनामध्ये सध्या काय शिजून राहिलं तुमच्या शेजारी बसलाला सांगू शकत काय. मनातल्या गोष्टी जर एकमेकाच्या आपल्याला सांगू शकतो का?
अरे बायकोला नवऱ्याचं कळालं, नवऱ्याला बायकोचं कळलं तर एका ठिकाणी राहतील का ते? कळत नाही म्हणून बरे, कळत नाही म्हणून एका घरात तुम्ही राहतात की तिच्या मनात काय ना आपल्या मनात काय, कोणाच्या मनात काय आहे हा सामान्य संदर्भ जीवनाचा आहे. ईश्वराने एक मेक मारून ठेवलेली, एकमेकाचं एकमेकाला कळत नाही. आणि जर कळालं असतं तर आपण एका ठिकाणी बसलो नसतो, एक नाही. कारण सर्वात खतरनाक प्राणी माणूस आहे, माणसासारखं कोणीच खतरनाक नाही. काय लबाड तेवढाच आहे, चांगला तेवढाच आहे, सज्जन तेवढाच आहे, दुर्जन तेवढाच आहे, माणूस आहे शेवटी. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी माझं सांगतो, दुसऱ्याचं काही सांगू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला. अध्यात्म मार्गामध्ये शेवट शब्द महत्वाचा आहे. पहा, शरीराचा शेवट होतो. आपण बालपणी जन्माला येतो, एक नाही. कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. आपली बाल अवस्था, तरुण कोमल आपलं बालक अवस्था, तरुण अवस्था, प्रौढ अवस्था, वृद्धावस्था, जरा अवस्था, मृत्यू अवस्था, शरीराच्या अवस्था होतात. ज्याची अवस्था होते तो खोटा असतो, तो मिथ्या असतो, असत्य असतो. मग शरीराची अवस्था होते, ज्याची अवस्था होते त्याचा शेवट होतो. ज्याचा जन्म होतो, ज्याला बालपण असतं, ज्याला तरुणपण असतं, ज्याला वार्धक्य असतं, त्याला मृत्यू असतो. आत्मा बालपण, आत्म्याला बालपण नाही, आत्मा तरुण होत नाही, आत्मा म्हातारा होत नाही, आत्मा वृद्ध होत नाही, म्हणून आत्म्याला मरण नाही. म्हणून गीता सांगते आपल्याला, न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा न जायते म्रियते वा कदाचिन, जन्मत नाही, मरत नाही, त्याला कोणती अवस्था प्राप्त होत नाही. मग आत्मा अमर आहे, शरीर अमर नाही. शरीर अमर नाही, लक्षात ठेवा, शरीर मरणार आहे. देह जाईल जाईल त्यासी काळो खाईल त्यासी काळो बा खाईल त्यासी काळो बा खाईल. जाईल जाईल त्याचे काळोबा खाईल, त्याचे काळोबा खाईल, त्याचे काळोबा. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल त्यासी काळोबा खाईल त्यासी काळोबा खाईल. जाईल जाईल त्याचे काळोबा खाईल, त्याचे काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. देह जाणारी वस्तू आहे, आत्मा न जाणारी वस्तू आहे. न जाणारी वस्तू सत्य असते आणि जाणारी वस्तू असत्य असते. जी असत्य असते तिला खोटी, मिथ्या असं म्हणत असतात. मला सांगायचं एकच गोष्ट आहे, शेवट. तुकोबारायांनी फार मोजक्या शब्दाचा प्रयोग केला, शेवट तो भला. आवश्यक तो शेवट आवश्यक तो शेवट. वावोगे खटपट येरवावोगे खटपट. चालो जाणे वाट ऐसा विरला एखादा. चालो जाणवाट ऐसा विरला एखादा. चालो जाणवाट ऐसा विरला एखादा. आवश्यक तो शेवट वावोगे खटपट. चालो जाणे वाट ऐसा विरला
खटपट, काय हे सर्व प्रपंचाची खटपट आहे. शेवट झाल्यानंतर ती सर्व तिथल्या तिथं राहते. घरात राहणारा निघून जातो न घर तिथं राहतं. मुला बाळात राहणारा निघून जातो, मुलं बाळ त्याच घरात राहतात. काय शेती करणारा निघून जातो, शेती जिथल्या तिथं राहते. शेतीतले झाडं तिथे राहतात. का सोबत घेऊन जातो? ते काय असा कपडा सतरंजी वळकुटी नाही गुंडाळली की चालल्या घेऊन बरोबर. अरे बाबा किती जरी असलं शेवटी एकट्याला जावं लागतं, बाकी सर्व राहतं. एकदा मी तिकडं उत्तर प्रदेशामध्ये पायी यात्रा करत होतो. 3 जण होतो. आली एकादशी, पैसे नव्हते 3 जण. मग तिकडे कोणी एकादशा करत नाही. कोणाच्या घरी भिक्षा मागायला जायचं तर क्वचित कोणीतरी एखादा. म्हटलं आपण पैसे असते तर फराळाचं विकत घेतलं असतं, हे की नाही. आणि आता असं झालं की आता अपचन होतं, इतकं मिळतंय. विठ्ठल विठाला 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 मग काय झालं, म्हटलं आपल्याजवळ पैसे असते तर घेतलं असतं गड्या आपण विकत. पण काय करता आता, पाण्यावरच चालवली एकादश, पाण्यावरच. आणि जुन्या काळामध्ये जुने माणसं पाण्यावर, चहावर, दुधावरच राहायचे दिवसभर. यावेळी साबुदाण्याचे प्रचलन नव्हतं, भगरचं नव्हतं, जुन्या काळामध्ये काही नव्हतं. नंतर साबुदाणा आला, आपलं हे भगर आली, नंतर साबुदाणा सुरू झाला, नंतर भेंड्याची भाजी चालते काही ठिकाणी, काही ठिकाणी टमाट्याची चटणी चालते एखाद्याच दिवशी. आणि मग ते याचं पीठ दळायचं आपलं भगरीचं, त्याच्या पुऱ्या तळायच्या, नवीन पद्धत. पुऱ्या तळायच्या, भजे करायचे काही टाकून. आणि मग ते चालवल्यानंतर काय चालत नाही, हे नाही. भली एकादशी सीधी साधी अतिशय बोळी होती, जास्त खातच नव्हती. आता एकादशीला इतकं खायला लागतं, काहीच नाही, फक्त गव्हाची पोळी राहिली करायची. आणि आम्ही गेलो एकदा मद्रासला, तिथं केल्या आपल्या पुऱ्याच केल्याच्या गावाच्या. ते म्हणले एकादशी आज फराळ, म्हणजे फराळाच तयार करतो. मस्त भाजी केली, आलूची पुऱ्या केल्या, आपल्या चपात्या करायच्या तर पुऱ्या केल्या. म्हणलं इकडं राहायला पुरवडतं, म्हणलं वा इकडची एखादं सोपी आहे. एकादशी म्हणजे काय समजतात, जे दैनंदिन खातो त्याच्या उलट खायचं काहीतरी, म्हणजे उपवास. तिकडं भात खातात, रात्रंदिवस भात, सकाळ दुपार संध्याकाळ. मग एकादशीला फक्त पोळ्या खायच्या, झालं ते फराळाचं. मग आम्ही 3 जण विचार करत होतो. आणि असं चाललो होतो रस्त्यानं, तर आम्हाला प्रेत यात्रा दिसली. मग एक माणूस दिसला, म्हणलं काय चालली हो गर्दी? तो म्हणे आमच्या गावातला श्रीमंत माणूस मेला म्हणे. बाप, चालले म्हणे त्याची यात्रा. आणि कुठं चाललो म्हटलं, इतक्या लांब गाव सोडून. पण त्यांच्या शेतात त्यांना जाळायचं आणि तिथं मंदिर बांधणार आहे त्यांचं. बर. मग आम्ही असं दुरून चाललो होतो, तर आम्हाला असं ऊन पडलं होतं. असं त्याच्या प्रेतावर पैसे उधळू लागले त्याचे पोरं, असे पैसे. आम्हाला म्हटलं काय चमकतं, ठीक आहे. मग आमच्यातला म्हणे ते पैसे उधळून राहिले त्याच्यावर. अरे म्हटलं जमलं आपलं काम. ते पुढे गेले की आपण पैसे येचून घेऊ, दुकानात जाऊन फराळाचं घेऊ विकत, शेंगदाणे घेऊ, गुळ घेऊ. ते प्रेत यात्रा गेली पुढं. आम्ही पोहोचलो रस्त्यावर. काय पाहिले आम्ही, पैसे सडा पडला होता रस्त्यात. परंतु ते पैसे घेऊन फराळ येत नव्हतं. पैसे कोणते होते? 1 पैसे, 2 पैसे, 5 पैसे, म्हणजे बंद झालेले पैसे उधळू लागले. देव मनती रुक्मिणी आयक योगी देखिला नयनी, तेथ ज्ञान संजीवनी, जान त्रैलो क्यासी, धन्य धन्य अलंकापुरी. ज्यांची समाधी देण्यासाठी साक्षात परमात्मा त्यांची प्रशंसा केली. जेथ ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. त्रैलोक्यामध्ये ज्ञानाचा संजीवनी किंवा संजीवनी समाधी घेणारा हा योगच योगी मी डोळ्याने पाहिला, अशी रुक्मिणी माता लक्ष्मी प्रशंसा करते.
पाय. आणि तुमची किती गाई मेला तर घरातून उचलायची गाई पहिली गोष्ट. लवकर आटपा म्हणतात. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणते आता भूमी भार. काढा काढा म्हणते आता भूमी भार. स्वजन सुगत आता करीती विचार. करीती विचार. स्वजन सुगत आता करीती विचार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. भूमी भार. भूमी भार. भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. अरे बाबा भूमीला याचं ओझ झालेलं आहे, लवकर काढा. आणि फार प्रथा तुमच्यामध्ये अशी आहे, मरायचं आटलं पलंगावर खाली घेतात. अगोदर तर भार झालेला आहे पलंगाला, आता पुन्हा जमिनीला भार. म्हणतात काढा लवकर, नाही पोरगी राहिली यायची. आहे की नाही? पोरगी कुठे नाशिकला आहे, मुंबईला आहे, कुठे नाही. नाही म्हणतात काढा लवकर. काय लवकर याच्यासाठी काढायचं असतं की ज्या घरात ते अनेक वर्षपर्यंत आयुष्यभर राहिलं त्या घराची आसक्ती त्याच्यामध्ये असते. आणि काही घंट्याच्या त्याचं भूत प्रेत होत असतं, ते जर याच्यातच राहिलं घरात, म्हणून त्याला फटकन काढायची सवय. काढल्यानंतर नेलं मशाना, तिथं जाळलं, राख झाली. राख सुद्धा ठेवता का? उचला म्हणतात. तिसऱ्या दिवशी लगेच त्याला राख उचलून नदीत फेकून देतात. असं नाही की बा आता आपल्या बापाची राख आहे, बापाने किती प्रेम दिलं, ठेवा शोकेस मध्ये एखादं बोतल भरून. कोणी ठेवत नाही. ती राख सुद्धा ठेवून काढतात. काही काही भागामध्ये राख उचलली सारून घ्यायची पद्धत आहे. इकडे आहे का? लगेच ती जागा सारून घेतात. ती राख पुन्हा दिसायला नको इतकी गाई. 13व्या दिवशी आटपून घेतलं की बा संपलं सर्व. काय कारण जीव गेल्यानंतर 13 दिवस घराच्या भोवती राहत असतो. आणि ज्यावेळी त्याला पिंड दिल्या जातात 13व्या दिवशी, त्याचे पित्तर घातल्या जातो, त्यावेळी तो घराला सोडतो. तोपर्यंत घराच्या बाहेर जात भोवतीच फिरत राहतो नुसता. त्याचा जो जीवात्मा असतो तो भोवती फिरत राहतो. सांगण्याचं तात्पर्य की जीवाचा शेवट भला होईल हे सांगता येत नाही, पण जीव ज्या परमेश्वराच्या नादी लागला, परमार्थ करू लागला, त्याचा शेवट मात्र भला झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय म्हणतात माझा झाला. कशाहून झाला तर दुसऱ्याच्या. आलो निजा माहेरा. आलो निजा माहेरा.
निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. काय? निजाच्या माहेरा. निज शब्दाचा अर्थ आहे आपल्या. जीव आपल्या माहेरला येतो. जीवाचं माहेर कोणतं आहे? काय? ज्यानं जन्म दिला त्याला बाप म्हणतात. जिनं जन्म दिला तिला आई म्हणतात. मुलगी सासरी असते, दिवाळीला सणाला आपल्या माहेरी येते. माहेरात कोण असतं? आई वडील असतात. सासी सासरू सासू सासरे तिच्या सासरला असतात. आधी आधी तुकोबाराय म्हणतात मी माझ्या माहेराला आलो. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला. एका ठिकाणी असं म्हटलं की माझं जे माहेर आहे, तुकोबाराय म्हणतात बरं, माहेर संबंध हा लेकीशी असतो. लेकाशी माहेरचा संबंध नसतो. माहेरला जाती ती लेक असते. विठ्ठला विठाला 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 विठाला. पंढरी ये माझे माहेर साजनी गाऊ गीती. काय? माझं माहेर कोणतं आहे? पंढरपूर आहे. जनाबाई म्हणते माझं माहेर पंढरपूर आहे. पंढरपूरला जाणं म्हणजे आपल्या माहेराला जाणं आहे. आणि माहेराला कोण आहे? जीवाचा देव जो आहे, देव वैकुंठात राहतो. पंढरी भूवैकुंठ पंढरपूर. वैष्णवाचा देव पंढरपुरामध्ये राहतो, पण वैष्णवाचं माहेर पंढरपूर. माहेर संताचे माहेर संताचे माहेर संताचे माहेर संताचे या स्वामी केशवाचे हरी नाम या स्वामी केशवाचे नमया स्वामी केशवाचे नमया स्वामी केशवा. माहेर संताचे नाम या स्वामी केशवाचे नाम या स्वामी केशवाचे नाम या स्वामी केशवाचे. माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. संतांचं माहेर. नामयाचा स्वामी केशव म्हणजे पांडुरंग जेथे राहतो ते संतांचं माहेर आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. जीवाचं माहेर देव आहे. म्हणजे देव स्वरूपाला प्राप्त होणं म्हणजे माहेराला प्राप्त होणं आहे, असं त्यातला अध्यात्म आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. तुको महाराज शेवटी काय विमानामध्ये बसून कुठे गेले? वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेले म्हणजे ज्या ठिकाणाहून ते आले त्या ठिकाणी गेले. आम्ही वैकुंठवासी आलो यासी कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि गेले आले वैकुंठातून आणि गेले सुद्धा वैकुंठात. लेक आपल्या माहेराहून आली आणि शेवटी माहेराला गेली, दिवाळीला गेली, दसऱ्याला गेली, ज्यावेळी गेली. मग तुकावर आहे जेथून वैकुंठातून त्यांचं वैकुंठ माहेर आहे. वैकुंठात कोण आहे? देव आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. जेथे रुखमाईचा वर पांडुरंग आहे, जो तेथे राहतो ते माझं माहेर आहे. आणि माझा शेवट झाल्यानंतर मी माझ्या माहेराला आलो, असं स्पष्ट तुकोबारायांनी उल्लेख केलेला आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. निजाच्या माहेराला यायचं असेल तर वासना सोडावी लागते. वासना जर राहिली तर कुठेही नेऊन पोचून देते. काय? मृत्यूच्या वेळी जी वासना राहील अंतकालेच मामे. त्यानं पोरायला बंद झालेले पैसे कमावून ठेवले का? पण मेल्यानंतर एवढा मोठा माणूस म्हणजे खोटे पैसे त्याच्यावर उधळू लागले. आमचा फराळ तर आलाच नाही, पण आम्ही विचारच करत बसलो.
लोक म्हणू लागले श्रीमंत माणूस मेला आणि खोटे पैसे त्याच्यावर उधळत, नोटा उधळल्या असत्या, खरे उधळले असते तर आम्हाला काम आले असते की नाही. पण असं जग आहे. विठ्ठला आम्ही विचारात आमचा शेवट सारांश आला, म्हणलं मेलेला खोटा, मेलेला त्याच्या पाठीमागे जाणारे खोटे, आणि मग खरे पैसे उधळतील का त्याच्यावर? अरे खोट्यावर खोटच उधळावं लागतं, असं लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं आपला वेदांत सिद्ध झाला म्हटलं इथं आता. विठ्ठला आणि तुकोबारायांनी खंत व्यक्त केली काय? तुका म्हणे का रे नाशिवंताचा देवासवे तोटे पाडितोसी, देवासवे तोटे पाडितोसी. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, देवासाठी तोटे पाडितोसी, देवासाठी तोटे पाडितोसी. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, देवासवे तुटी पाडितोसी, देवासवे तुटी पाडितोसी. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे नाशिवंतासाठी, देवासवे तुटी पाडितोसी, देवासवे तुटी विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, देवासवे तुटी पाडितोसी. काय प्रत्येकाचा प्रयास नाशिवंतासाठी चालू आहे. काय तुम्ही आम्ही जी कमाई करतो ते नाशवान आहे, कमाई करणारा नाशवान आहे, लक्षात ठेवा. परंतु ज्याच्या प्रेरणेनं, ज्याच्या आशीर्वादानं कमाई होती तो अविनाशी आहे. तुमच्यामध्ये जर आत्मा नसता तर तुमचे इंद्रिय काम करू शकले नसते, प्राण काम करू शकला नसता, शरीर काम करू नसतं शकलं. म्हणून सत्तेच्या प्रेरणेने आपण सत्तावान आहोत, आपल्यामध्ये सत्ता नाही. आमचे गुरुजी सांगायचे रंगनाथ महाराज, विठ्ठला विठ्ठला विठाला 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 गुरुजी म्हणायचे, अरे बाबा नाशिवंतासाठी जीवन झोकलेलं आहे, तू जीवन झोकून देतो, शेवटी हाती काय लागणार? नाशवान. काय अरे हाती नाशवान लागणार आहे, अविनाशी हाती लागत नाही. अविनाशीचा साक्षात्कार होत असतो आणि संसाराचं प्रतीत होत असतो. संसार नाशिवंत पदार्थ नुसते दिसतात म्हणून त्यांना दृश्य म्हणलेलं आहे. आणि दृश्य ज्याच्या आधारानं राहतं त्याला दृष्टा नाही, त्याला अधिष्ठान म्हटलेलं आहे. अधिष्ठान जर कोण असेल तर आत्मा आहे. म्हणून आत्म्याच्या सत्तेवरती हे सर्व भासतं. जे भासतं ते खोटं आणि ज्याच्यावर भासतं ते सत्य. विठ्ठला विठाला 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 म्हणून केवळ आत्मा सत्य आहे, लक्षात ठेवा. मग कीर्तन सांगणार, आता मी कीर्तन सांगायला लागलो, जे सांगायला लागला तो खोटा आहे, जे सांगायला लागलं ते सुद्धा खोटं आहे. मी काय सांगायला लागलो? शब्द सांगायला लागलो, मग शब्द सुद्धा खोटे आहेत. खोटे शब्द मी का सांगायला लागलो? तुम्ही ऐकणारे खोटे म्हणून. खोटे शब्द याच्यासाठी सांगतो की तुम्ही ऐकणारे खोटे आहेत. ऐकणारे खोटे, ज्याला जो जसा असेल त्याला तसं द्यावं लागतं, असा नियम आहे. म्हणून मला सांगायची महत्वाची गोष्ट की साधू संतांनी हेच म्हटलेलं आहे तुकोबरांनी, शेवट तो भला. शेवट कोणाचा गोड झाला, कोणाचा भला, भला म्हणजे चांगला. विठ्ठला विठाला 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 हो, शेवट कोणाचा
भला झाला त्याची मालिका सांगितलेली आहे. त्याची मालिका संतांनीच वर्णन केलेली आहे. विठ्ठला ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाई ज्ञान दीपदिकला, मुक्ताबाई ज्ञान दीपदिकला, बाई ज्ञान दीपदिकला, मुक्ताबाई ज्ञान दीपदिकला. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे मुक्ताबाई ज्ञान, मुक्ताबाई ज्ञान दीपदिकला. मुक्ताबाई ज्ञान दीपदिकला. वा वा विठ्ठला विठ्ठला ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. काय या लोकांचा शेवट गोड झाला. अरे ज्यांच्या समाध्या झाल्या त्यांचा शेवट गोड झाला, त्यांचा मृत्यू भला झाला. लक्षात ठेवा, त्यांचा शेवट भला. जसा त्यांचा शेवट भला तो तुकोबरांचा माझाही मृत्यू गोड झाला, मी सुद्धा माझा शेवट गोड झाला. समाध्या झाल्या. तुमच्याच्या एखाद्याच्या नशिबामध्ये एखादं थडगं छोटंसं मंदिर बांधलं जातं, पण त्याचं कोणी दर्शन घेतं का? काही नाही. नुसतं बांधून ठेवतात शेतात, खाण्या कोपऱ्यात कुठेतरी, आणि जागाही कोपऱ्यातच देतात. इतके बांधणारे हुशार आहे. त्यानं 50 एकर जमीन कमावून जरी ठेवली तर एखादं शेताचं कोपरं त्याच्यासाठी निवडतात. विठ्ठला 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 विठ्ठला, 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 विठ्ठला विठ्ठला माऊलीची समाधी व्हायची तर स्वतः रुक्मिणी आली, स्वतः पांडुरंग आले, सर्व ऋषीमुनी आले. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तो सुख सोहळा काय वानू. काय एवढा मोठा सोहळा त्यांचा झाला. स्वतः देव आले आणि माऊलीची प्रशंसा करण्याचा मृत्यू किती गोड आहे, शेवट किती भला आहे. विठ्ठला 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 देव मनाती रोखेने, देव मनाती रोखेने, आजी एक योगे देखिला नयने, एक योगी देखिला नयने, ज्ञान संजीवनी, ज्ञान संजीवनी, जान त्रैलोक्याचे धन्य धन्य लोकाचे, अलंकार
काही राहण्याचं ठिकाण नाही, काय नाही. इथं बरी सावली दिसली तुमच्या झाडाखाली म्हणून बसलो, आहे की नाही? नाही, तुम्ही जरी इथं रोज बसले तर मी तुमची भोजनाची याची व्यवस्था करीन असं काही नाही. तो म्हणे मी भिक्षा मागत असतो, माझी व्यवस्था करायचे काम नाही. आमचे व्यवस्थापक वरती बसलेले आहेत आणि तुमचे व्यवस्थापक घरात बसलेले आहेत, एवढंच फरक आहे. विठ्ठला विठाला 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 अनुभव सांगतो तुम्हाला. आमच्या तिकडे ज्ञानगंगा अभयारण्य आणि आमचं तिथं अनुष्ठान होतं. हिवाळ्याचे दिवस, हाच महिना होता डिसेंबर जानेवारीचा. भयंकर कडाक्याची थंडी, थंड्या पाण्यात स्नान करायचं. ते नदीचं पाणी जवळ साचलेले, थंडगार पाणी बर्फापेक्षा. सकाळी 4ला त्याच्यात डुबलं की आपल्या नियमाला बसायचं. आणि फक्त काय करायचं, 42 दिवसाचं अनुष्ठान. पहिल्या दिवशी 42 शेंगदाणे खाल्ले, मग दुसऱ्या दिवशी 41, मग 40, मग 39 असे कमी कमी करत यायचे. आणि 42 एक शेंगदाणा झाला, एक राहिला की त्या दिवशी आपला अनुष्ठानाची समाप्ती. आता एवढं मोठं शरीर आणि 42 शेंगदाण्यानं काय होणार? एकादशीला किती शेंगदाणे खाता? लाडू करून खाता त्याचे. विठ्ठल विठाला विठाला विठाला. काय झालं की केलं ते सुरू झालं सर्व. 2च दिवस शिल्लक राहिले. त्यावेळी असे शरीर प्राणाचा धर्म आहे. भूक ताण हा प्राणाचा धर्म आहे. शरीराला जर पर्याप्त जर नाही मिळाला अन्न पाणी तर ते हे होतं. पाणी तर आम्ही रोज प्यायचो, फक्त पाणी आणि ते शेंगदाणे क्रमाक्रमानं कमी कमी करत आणायचे. 42 दिवसाचं ते एक शेंगदाण्यावर आलं आणि दुसऱ्या दिवशी मग समाप्ती अनुष्ठानाची. 2 शेंगदाणे राहिले बघायचे. प्राण आतून असे ओढायला लागले, कळायला लागलं आम्हाला की आता आपल्याला धोका आहे, होऊ शकतो. परंतु त्याच्यावर विश्वास आहे. शक्य नाही म्हटलं, आपल्याला कोणीच मारू शकत नाही. काय हिंमत आहे मृत्यूची म्हटलं, ज्याचा त्याचा विश्वास असतो, आहे की नाही? आणि मग काय झालं, मी असा विचारच करत होतो. मला काय झाली, इच्छा झाली की आपल्याला जर थोडंसं गाईचं दूध मिळालं कपभर तर आपलं काम होते. पाणी, दूध प्या किंवा पाणी प्या, एकच समान आहे की नाही? दुधात शक्ती जास्त आहे पाण्यापेक्षा. मग काय झालं, एक त्या ठिकाणी ते आपले राजस्थानी गवळी लोक असतात का नाही, तसा एक पोरगा फेटा बांधलेला, घोंगडी खांदावर, हातात काठी आणि ती याची चरबी होती आपली दुधाची, दुधाची चरबी घेऊन आला. म्हटलं या जंगलामध्ये वाघ, आता सध्या आमच्या इकडचेच बिबटे तुमच्याकडे तुमच्या भेटीला येऊन राहिले इकडे. हा बुवा घाबरला, सकाळीच फोन केला घरी, आपले वासरस येतात तिथं घरी आणून ठेवा, बिबट्या मानुलीला आला बिबट्या आता सध्या. विठ्ठला विठाला 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 विठाला. तुम्ही जसे माणसं बसले ना, असे वाघ बिबट्यामध्ये आम्ही स्वतः बसायचो तिथं. अशी बसायची तुमच्यासारखी असे. काय ते इतके चांगले आहेत मनानं, प्राणी पक्षी पशु पक्षी. ते आपलं मन ओळखतात आणि त्यांना ओळखलं की हा माणूस हिंस्र नाही तर तुम्हाला काहीच करणार नाही. तुम्हाला दिसला नाही तरी तुम्ही घाबरलेले. आम्ही असे बसायचे आमच्या खडकावर. तिथं अरण्यच होतं, ते त्यांचंच अरण्य होतं. आपणच उलटे त्यांच्या घरी जाऊन बसलेलो होतो पाहुणे. आणि मग ते पोरानं आणलं अशी चरबी दुधाची आणि म्हणले बाबाजी, हिंदीमध्ये बोलला तो, आपके लिए मम्मी ने दूध दिया है. आईनं दूध दिलं. तो म्हणाले माझ्या, आपके लिए मम्मी ने दूध दिया है, इतना रखना चाहते इतना रखो, नहीं तो आपको जितना है इसमें से ले लो. माझ्याजवळ ते कमंडल होतं आणि कटोरी होती नारळाची पाणी प्यायची. मी म्हटलं जास्त कशाला घ्यायचं, मी म्हटलं डाल दे इस कटोरी में इतना. मग ती कटोरीमध्ये 200 ग्राम दूध बसतं कमीत कमी. त्यानं टाकलं त्याच्यामध्ये आणि मग टाकल्यानंतर मी म्हटलं की आता मला एक प्रश्न पडला, या जंगलात यायच्यातले तर कमीत कमी 10 माणसं मिळून येतात आणि एकटं पोरगा आलं. काय असतं की भगवंताची एक माया विलक्षण असते, माणसाला मोठमोठ्याला कळू देत नाही.
मला वाटलं गवळी आले असतील, गवळ्याचं रूप घेऊन आलं. गवळे आले असतील, याच्या गायी असतील कुठेतरी जंगलात बसलेल्या, दिला पोराजवळ. परंतु काय झालं, तिथे 2 कुंड आहेत, एक काशी कुंड आहे, एक नळकुंड आहे आणि मधात नदीचा खडक आहे. म्हणजे एकाच नदीला 2 कुंड दोन्ही बाजूने. काशी कुंडाचं पाणी निळं आहे आणि नळकुंडाचं पाणी थोडंसं पिवळसर आहे आणि मधात महादेवाची मूर्ती आहे आणि महादेवाचं लिंग आहे. हनुमंताची एक कोरलेली भिंतीला म्हणजे दगडालाच स्वयंभू मूर्ती आहे आणि मी तिथं बसलेलो. दिलं त्यानं माझ्या ह्याच्यात वाटीत टाकलं. अरे बोल बाबा जी मैं अब चलता हूँ, मम्मी राह देखती होंगी. हमने बोला जाओ भाई कोई बात नहीं. त्यावेळी नंतर तो गेला. काही नाही, या कुंडावरून त्या कुंडाच्या गेला पुढे, खडकावर दिसू लागला. उतरताना फक्त त्याचे पाय खाली गेले एवढे गुडघे एवढे, एकदम काही दिसलं नाही पुढं. मग नंतर मी उठून पळायला लागलो त्या दिशेनं, तर मग पुन्हा काही हाती लागलं. काय कोण दिलं दूध? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 साधूची व्यवस्था कोण करतो? देव करतो. तुमची व्यवस्था आता तुम्ही पाहुण्याची ताले कधी वाढल्या त्यावेळेस तुम्ही पंक्तीत बसता. आता पंगत बसा म्हटलं की बसता. जसं तुमची व्यवस्था पाहुणे करतात. एक नाही तुम्ही धोकेबाज, पाहुणे धोकेबाज. विठ्ठला 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 विठ्ठला. अहो दूध मी घेतलं तर असं दूध अजून घेतलं नाही कधी. ते कोणाच्या हातचं होतं? त्याच्या हातचं दूध होतं ते. काय सांगा तुम्हाला तो आनंद. आम्हा नाही चिंता वस्त्र या पोटाची. वा वा विठ्ठला विठ्ठला. गोड प्रमाण आणि सम्यक प्रमाण दिलं व्यवस्थित. म्हणून संत कधी हे करत नाही. म्हणून ते बाबा बसले होते आणि बसल्यानंतर काय झालं, शेतकऱ्याची ओळख झाली. त्यानं गावात परिचय केला की आमच्या शेतात महात्मा आला. हळूहळू गावाची ओळख झाली. गावाची ओळख झाल्यानंतर काय, गावाची ओळख झाली. लोक पूजा करायला लागले, पाठ करायला लागले, चांगलं मानायला लागले साधू संत म्हणून. एक नाही कोणी गुरु केला, कोणी काही केलं, बऱ्याच भानगडी असतात. आणि मग काय झालं, हळूहळू जास्त परिचय झाला. जास्त परिचयाच्या अगोदरच साधू पळून गेला पाहिजे त्या गावात. जास्त त्या गावात राहायला नको. विठ्ठला 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 हळूहळू ते भिक्षा करायचे लोक, भोजन आणून द्यायला लागले, सर्व व्यवस्था करून. ते त्यांची ध्यान धारणा करायची. त्यांच्या ध्यान धारणेमध्ये काही कमी जास्तपणा नाही आला. ते आपल्या मस्तीतच राहायचे, त्याच्याबद्दल काही नाही. हळूहळू जास्त परिचय झाला तर भक्तात 2 पार्ट्या झाल्या. एक विरोधी पक्ष झाला आणि एक महात्म्याला मानणारा तिकडून झाला. सर्व अगोदर मानणारेच होते. मग लागले खेळा काढायला. आमच्या घरी दूध 3दा प्रणमंत्रण दिलं तरी दूध घ्यायला आलं नाही. आणि त्याच्याच घरी कसं काय जातात नेहमी काय अशा प्रकारचं आहे. आणि मग तेव्हा आम्ही हे गोष्टी साधू संतांच्या ऐकल्या. आपण दूध आणि चहाच घेण्यात सोडून दिलं. नकोच कोणाच्या घरी जाणं. रिकाम्या भानगडी पार्टिशन. किती खतरनाक तुम्ही. मी सांगत असतो हा समाज इतका खतरनाक आहे. याला उपकाराचा परोपकाराचा काही संबंध नाही. लक्षात ठेवा. जोपर्यंत बरं आहे तोपर्यंत बरं चालतं. तुमच्या मनात पाप आल्यानंतर काय होईल हे सांगता येत नाही. साधू निष्पक्ष आहे, तो निर्मळ आहे. लक्षात ठेवा. आणि मग काय झाल्या पार्ट्यावर. एका पार्टीने एका दिवशी असा एक गोष्ट केली. एक कोण्या तरी बाईचं लेकरू आणलं, नेमकंच जन्मलेलं. 10-5 दिवस झाले असतील. साधूच्या मांडीवर ठेवलं आणि साधू ध्यानस्थ आहे, समाधीमध्ये बसलेला. फटकन लात मारली पाठी त्या कान मागून. का रे मूर्खा साधू, कोणाचं लेकरू आहे? कोणी जटावळ, कोणी माती फेक, कोणी चिखल फेक, कोणी शिव्या दे. बाबा एक शब्द सुद्धा बोलले नाही. इतकं मारलं, लेकरू बाजूला पडलं आणि ते साधू बाजूला बेशुद्ध होऊन पडले दोघे. लेकरू छोटंसं लेकरू, आता कवळं अंग त्याचं असं मातीवर पडलं. बिचार रडायला लागलं. मारलं यायला वाटलं आता बेशुद्ध झाला, मेला, गेले निघून सर्व. थोड्या वेळानंतर जागृती आली बाबाला. एक नाही
मला काय झालं स्वतःकडे नाही पाहिलं. साधू सदैव परोपकारी असतो, तो तुमच्याकडे पाहतो आणि तुम्ही जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत त्यांच्याकडे पाहत असता. लक्षात ठेवा. उचललं लेकरू, ते कवळं लेकरू, त्याचं दुःख सहन झालं नाही, आपल्या मांडीवरती घेतलं, ऐक नाही, रडू लागलं, त्याला भूक लागली त्या लेकराला, लहान लेकरू ते. पण बाबाजवळ दूध नाही, आता कोण दूध देणार आहे? सर्व गावात अपप्रचार झाला, हे असं आहे तसं आहे, भानगडी झाल्या, ऐक नाही. मग शेवटी दूध आला तर गावात स्वतःसाठी दूध नाही घ्यासाठी आले, लेकरासाठी. आणि गावात गल्ली गल्लीमध्ये लोक धडकावाडा लावून गेले. जे पूजा करत होते, जे हार घालत होते, जे पूजा करत होते, आरत्या करत होते, ते शिव्या द्यायला लागल्याचं तोंड पाहू नये, असं नाही तसं नाही, बऱ्याच भानगडी झाल्या. आणि मग अरे बाबा म्हणे मला नका देऊ काही, पण निदान लेकराला थोडंसं घोटभर दूध द्या, कोणीतरी मरण ते दुधा वाचून, लहान आहे ते, मागू शकत नाही. तिकडेही शिव्या शाप लोक द्यायला लागले, ऐक नाही. आणि ते जे बदमाश लोक होते ज्यांनी हे केलं होतं ते पाहू लागले काय होतंय काय नाही. आणि आता पाहणं म्हणले कसं लेकरू आणलं, कोणातरी जन्म घातला या लेकराला, आणि आता लेकरू घेऊन फिरायला लागला, भीक मागायला लागला, असं तसं नाही. ते नाना प्रकारचे बोलू लागले. तेवढ्यामध्ये एक घर उघडं होतं, त्या घरात एक वृद्ध माणूस, वयस्कर माणूस आणि एक जवान बाई बसलेली होती. आणि ती बाई जोरात ओरडली, बाबा ते लेकरू इकडं आणा, ते माझं लेकरू आहे. त्यांनी घेतलं, बाई याला दूध दे, मी त्याची आईच आहे, दुधाचा प्रश्न नाही, आमच्यापर्यंत कसं आलं? बाईने म्हटलं तुमचं काही पाप नाही, पापी लोकांनी मला शिकून ठेवलं, प्रसंग आला तर म्हणायचं या साधूपासून मला लेकरू झालेलं आहे, असं तू म्हणायचं. तिला सर्व, पण शेवटी सत्याचं सत्य असतं, लक्षात ठेवा. खोटं ती खोटं बाहेर पडत असतं, सत्य ते सत्य, सत्याचा शेवटी विजय होतो. बाबाने लेकरू घेतलं, त्या बाईच्या हातात दिलं, घे म्हणे तुझे लेकरू. महाराज तुमचा काही दोष नाही. ती जोरात ओरडायला लागली गल्लीत येऊन, महाराजांचा काही दोष नाही, या दुष्ट दुर्जनांनी मला असं सांगितलं होतं, माझं लेकरू नेऊन त्यांच्या मांडीवर ठेवलं. लोकाला सत्य कळालं, नंतर लागले पूजा पाठ घ्यायला, पुन्हा आणायला लागले. महाराजांनी म्हटलं आता नको काहीच, बस तुम्ही जे हे दिलं होतं तुम्ही नंतर हे दिलं, आणि त्याच्यानंतर आता हे नको. तुमचा पूजापाठ तुमच्याजवळ ठेवा, तुमचा सन्मान तुमच्याजवळ ठेवा. एवढं मोठं झालं तरी सुद्धा मग एक दुसरा साधू आला, तेवढ्यामध्ये काही चाललं होतं जमेल, म्हणजे महाराज तुम्ही मस्त हसायला लागले, लोकांनी तुम्हाला मारलं, शिव्या दिल्या, हे केलं, लांछन लावले, आरोप केले. काय बाबाने म्हटलं सूर्यावर किती जरी चिखल फेकला तर सूर्याचा प्रकाश कधी मिळत नसतो. सूर्याचा प्रकाश घाणीत पडतं, पण त्या प्रकाशाचा वास येत नाही, नालीतल्या सडलेल्या पाण्याचाच वास येईल, लक्षात ठेवा. तसा साधू सूर्यप्रकाशासारखा असतो, त्याला किती तुम्ही लांछन लावा काय त्याच्यात काही फरक पडत. ते तुमच्या मनाचे जे चाळे आहेत पापाचे, ते तुम्हाला प्रत्ययाला येत असतात. आणि म्हणून शेवटी त्या महात्म्यानं म्हटलं, इतकं असताना सुद्धा तुम्ही मस्त हसायला लागले, काहीच वाटत नाही का मान अपमान? म्हणले गड्या मला मी तुला खरं सांगू का, माझ्या परमेश्वराने माझ्या जीवनात एवढा मोठा अनुभव दिला, आतापर्यंत लोकांनी दिलेला सन्मान पचवत आलो, पण आज मी लोकांना दिलेला अपमान सुद्धा पचवला, याचंच मला सुख आहे. माझ्या परमेश्वराला मी धन्यवाद देतो की त्यानं मला अपमान पचवण्याची शक्ती दिली. सांगण्याचं तात्पर्य अवघ्या दुःखाचा पर्याय, मागेही दुःख नव्हतं, आजही नाही, भविष्यातही राहणार नाही. जीवाला दुःख आहे, जीवाला सुख आहे. आणि म्हणून भगवंताच्या कृपेनं आयुष्य जगत असताना त्याची कृपा झाली, अवघ्या समग्र दुःखाचा विनाश होतो. विठ्ठला विठाला 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 तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आज अभंगाचा पूर्ण अर्थ संपलेला आहे. आणि शेवटी दोन शब्द. आज कैलासवासी विठ्ठल भाऊराव लवंदे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे सुपुत्र अशोक विठ्ठलराव लवंदे व वसंत विठ्ठलराव लवंदे व त्यांचा लवंदे परिवार यांच्या वतीनं आपल्या पूजनीय पित्याचा हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम, त्यानिमित्ताने आमची कीर्तनरूपी सेवा त्यांनी आयोजित केली. सज्जनांनो, सेवा संपन्न होत आहे. कारण काय, थोडीशी आज अडचण असल्यामुळे
लवकर सेवा सुरू करावी लागली. आमचे काशीनाथ महाराज असतील, माऊली असतील, काय इमानदारीनं वेळेच्या अगोदर आले, नाहीतरी हे लोक वेळेवर येणारे नाही. पण या कृष्णानं थोडंसं लेट केलं बरं, तोही आला टायमावर, काही हरकत नाही. तर थोडीशी त्या ठिकाणी आश्रमचं काम आहे, गव्हर्नमेंटचं काम आहे, सरकारी काम आहे, ट्रस्टचं काम आहे. कारण तिकडं मुक्ताईनगरला एका भक्ताने आश्रमसाठी जागा दिलेली आहे. ती जागेची खरेदी तर झाली, परंतु तिला आता क दर्जा मिळून राहिला. आणि जळगाव जिल्ह्याचे जे मंत्री आहेत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, त्यांच्याकडे त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे की बाबाजी ते दुपारा म्हटले होते. मी इकडं फोन केला, पहा म्हणलं कसं होतं, या लोकांनी इकडं भूमिका घेतली नाही, यावंच लागेल, पर्याय असतो कोणत्या गोष्टीला. म्हणलं हरिदास महाराजला पाठवतो, एक दिवस काय फरक पडतो. आणि तेही माझ्यासारखंच कीर्तन करतात, असं काही नाही की कमजोर कीर्तन आहे. समजून घेतलं पाहिजे कधी कधी, लक्षात ठेवा. परंतु म्हटलं आपल्याला किती कष्ट झाले चालतील, आपल्याला जावं लागणार आहे. कारण मी माझे दिलेले शब्द पालन करेल सदैव, असा अजून कोणाचा शब्द नाही. म्हटलं यांची इच्छा आहे बा, आता आपल्याला समजले लोक समोरचे तर ठीक आहे. मी काल 500 किलोमीटर इथं आलो एवढ्यासाठी. हे काही लहान नाही, कीर्तन म्हणजे काय मी लहान समजत नाही, लक्षात ठेवा. एवढ्यासाठी आलो, मला आता पुन्हा तिथंच जायचं तेवढे. आणि ते त्या समोरच्या व्यक्तीला दिलेल्या वेळेच्या आत जाणं आहे. कारण आज तर रिझल्ट आहे जिकडे तिकडे. तरी त्यांनी सांगलं बाबाजी तुमच्यासाठी मी वेळ काढून तुमचं काम ते, कारण उद्या ते DPTCC मीटिंग लागणार आहे, त्याच्यामध्ये हे पास करून घ्यायचं, पुन्हा आचारसंहिता लागणार 2-4 दिवसानं. तर त्याच्यासाठी घाई होती काय. म्हणून शेवटी त्या ठिकाणी मला यावं लागलं. आणि मग आमची भजनी मंडळ म्हटलं काशीनाथ महाराज आले ना, एकटे आले तरी ते एकटे सुरू करू शकतात म्हटलं. पण ह्या डफडं वाजल्याशिवाय काय पहिलं म्हणाले हे राहिलं यायचं. तोही आला आणि महाराजांनी सांगितलं, काशीनाथ महाराज झालं बाबा तुम्हाला जितकं करायचं तितकं करू द्या बाबांना, आमचं काहीच नाही. आता मला जितकं करायचं तितकं केलं मी, आता मला फक्त सुट्टी द्या. इथून मला फार आता कुठे न थांबता जाणं आहे, 450-500 किलोमीटर जाणं आहे, लक्षात ठेवा. कधी कधी आमचंही समजून घ्या जा, समाजाला मला एवढं सांगायचं काय. काही अडचण, मला कोणतीच अडचण नसते, फक्त अचानक आलेली अडचण आहे. उद्या नाही झालं तर ती गोष्ट 12 महिन्यावर जाईल. काय जाईल? 12 महिन्यावर जाईल. आणि मला काही घेणं देणं नाही त्या गोष्टीचे, पण समोरच्या लोकांसाठी ते करणं महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवा. काही अडचणी असतात. तर त्याच्यासाठी ज्यांच्यासाठी वर्ष श्राद्धाचा आहे कीर्तन रूपी सेवा केली, पांडुरंगाला त्यांच्यासाठी एवढीच प्रार्थना करतो, कैलासवासी विठ्ठल भाऊराव लोंढे, की पांडुरंगाने त्यांना सद्गती तर प्रदान करावी, परंतु त्यांच्या मुलांनी केलेलं हे पुण्य आहे, हे जे काही ज्ञानदान आहे, अन्नदान आहे, या ज्ञानदान अन्नदानाच्या पुण्याने सदैव पांडुरंगाने आपल्या चरणापाशी त्यांना जागा द्यावी, एवढीच त्यांच्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करतो. व झालेली जी सेवा आहे पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. एक सूचना आहे छोटीशी. श्री गुरुदेव आश्रम कोथाळा येथे श्रीमद भागवत स्मरण मुक्त्वा कलेवरम यम प्रयाति त्यजन देहम सयाति नात्र संशया यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमय वैति कौंतेय सदा तद्भाव भावित. मरणी जया जे आठवे जो ते गती ते पावे. मृत्यूच्या वेळी जशी वासना राहील काय त्याप्रमाणे जन्म मिळतो. अरे जड भरत वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबली जन्म धरी तरी तपोबली जन्म धरी. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबली काळी तरी तो बळी जन्म घेई. जशी वासना मृत्यूच्या वेळी राहिली तशी जड भारताने एवढं मोठं साम्राज्य त्यागलं काय, आणि सर्व त्यागून तो गंडकी नदीच्या तीरावर हिमालयात गेला. गंडकीच्या तीरावर तपश्चर्या केली.
तिथे पुलह नावाचा आश्रम होता आणि इतकी तपश्चर्या केली. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे ओम हरई नमः या मंत्राचा जप करत होता आणि अचानक गर्भवती हरणी आली. सिंहाने डरकाळी फोडली. ती हरणी पलीकडे उडी माराय गेली. गर्भ पाण्यात गळून पडला. तो गर्भ उचलला, आश्रमात आणला, त्याला स्वच्छ केला, त्या पिलाला चांगल्या प्रकारचं हे केलं, त्याला चीक दही दूध वगैरे पाजून इकडून तिकडून लहानचं मोठं केलं. हा धर्म झाला. कोणाला सहकार्य करणं हा धर्म झाला. पण ज्याच्याला सहकार्य केलं त्याच्यात माया मोहात अडकले तर अधर्म झाला, वासना झाली ती. म्हणून राजानं जे कर्तव्य चांगलं केलं पण शेवटी वासना कशात राहिली. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला जो घातला वासनेने. राजाला मुक्ती देव प्राप्त व्हायचा तर हरणाचा जन्म प्राप्त झाला. वासनेनं घोटाळा केला. विठ्ठला 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 हो. आणि नेहमी बाहेर पैसे आदल्याचे घोटाळे आणि आत वासनेचा घोटाळा आहे. आतही घोटाळे होतात, बाहेरही घोटाळे होतात. म्हणून सांगतो निजाच्या माहेराला, निजाचं माहेर म्हणजे स्वस्वरूप, स्वस्वरूपाला येण्यासाठी वासना. आणि वासना कशामुळे? अज्ञानामुळे वासना आहे. म्हणून वासनेचं कारण अज्ञान आहे. पण कारणासहित कार्याची निवृत्ती झाल्याशिवाय निज म्हणजे आत्मस्वरूप प्राप्त होत नाही. विठ्ठला 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 आणि म्हणून वासना निवृत्त झाली. निजाच्या माहेराला फळ काय मिळालं? तिसऱ्या कडव्या परिहार झाला, 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 परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागीला, अवघ्या दुःखाचा मागीला, मागीला आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. अवघ्या दुःखाचा मागीला, अवघ्या दुःखाचा मागीला, निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या निजाच्या माहेरा. विठाला विठाला विठ्ठला हो. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला विठोबा रखोबा. ढोबार कुमाये, ढोबार कुमाये, ढोबार कुमाये, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. परिहार, परिहार म्हणजे निवृत्ती. कशाची? मागच्या दुःखाची निवृत्ती झाली. अवघ्या दुःखाचा मागेला, मागे जे काही दुःख होतं त्या सर्व दुःखाचा काय झाला? परिहार झाला. म्हणजे दुःख समाप्त झाले, दुःख राहिले नाही. आता मागे दुःख होते, सध्या दुःख नाही का आपल्याला? सध्या सुद्धा दुःख आहे. जोपर्यंत जीवन राहील तोपर्यंत सुखही राहील आणि दुःखही राहील. मनाच्या अनुकूल परिस्थिती व्हायला लागली तर काय होते? सुख होते. आणि मनाच्या प्रतिकूल जर परिस्थिती झाली तर काय होते? दुःख होते. मनासारखं झालं तर बरं वाटतं, मनाच्या प्रतिकूल झालं तर त्या ठिकाणी फार दुःख होतं. लक्षात ठेवा. अरे कोणाच्या घरी आपण गेलो, आपला आदर सत्कार ठेवलेला आहे, एक नाही, मग हार घालायचा, हे करायचा, गुच्छ द्यायचा, ते द्यायचे, मारली थोबाडा थापट, हे की नाही? सुख झालं का दुःख झालं? कोणत्या इच्छेनं आला होता? सुखाच्या सन्मानाच्या इच्छेनं आला होता. पुढच्यानं सर्विस अशी दिली, काय झालं? दुःख झालं.
आणि ते पचवण्याची ताकद नाही. दुसऱ्यानं दिलेलं दुःख पचवण्याची आपल्यामध्ये ताकद नाही. ही ताकद फक्त साधूमध्ये असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 हरा विठ्ठल विठ्ठला विठ्ठला अरे तुकोबाराम महाराजांच्या सारख्या संतांच्या जीवनामध्ये मंबाजी गोसाव्याने एक दिवस त्यांना मारलं. लाता बुक्क्यानं त्याचं समाधान झालं नाही, काठी घेऊन मारलं. त्या काठीला काटे होते म्हणतात. काट्याची काठी घेऊन मारलं. इतकं मारलं 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 महाराज घरी आले आणि जिजाबाईला म्हणले, हे बघ जे काय असेल ते लवकर वाढ ताटात, मला सेवा करायला जायचं. म्हणे कोणाची सेवा? अरे दिवसभर देवाचं भजन करता ही सेवाच आहे का नाही? नाही मंबाजी गोसाव्याची सेवा करायची. बिचाऱ्यानं मला इतकं मारलं, मारून मारून त्याला लाता मारल्या, बुक्क्या मारल्या, हातानं काड्या मारल्या. आता त्याला इतका कष्ट झाले असतील मारून, म्हणून त्याचं शरीर थकलं असेल. काय पाठीवर त्या ठिकाणी तुकोबारायांच्या मारलं. वळ कोणाच्या पाठीवर उठले? मारणाराच्या. ही कला कोणाची आहे? ही परमेश्वराची कला आहे. असा तव्यावर जसे दाणे टाकल्यानंतर लाह्या तडतड उड्या मारतात, तडतड उड्या मारू लागला अंथरुणावर. काय महाराज गेले, म्हणे महाराज तुम्हाला कष्ट झाले असतील मला मारल्यामुळे, थोडेसे हात पाय दाबायला आलो. विठ्ठला 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 अरे मार खायची क्षमता आणि मार खाल्ल्याचा अपमान पचवण्याची क्षमता साधू मध्ये असते. तुम्हाला मला दुःख होतं, आपल्याला सहन शक्ती नसते. आपल्याला असं वाटतं बसा विठ्ठला 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 परिस्थिती अशी आहे की ज्यावेळी एवढा मार मारला तरी सुद्धा दुःख झालं का? उलट त्याचे पाय दुखायला गेले. तुम्ही काय दगड घेऊन गेले असते? इतकं मारल्यावर खून केला असता तुम्ही, त्याचा लक्षात ठेवा. सहनशीलता आहे, तितिक्षा म्हणतात. सत्पुरुषांच्या मध्ये तितिक्षा असते. जगाचं काम दुःख देणं आहे आणि त्यांचं काम सहन करणं आहे. विठ्ठला हो, शेवटचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. नेहमी सांगत असतो, हे प्रसंगाला आण म्हणून तुम्हाला सांगतो. माझं आवडीचं उदाहरण आहे. एक महात्मा आपल्या गावासारखं गाव, काय गाव नावाचं? शिरशी नाव आहे का? रेणकापूर. माझ्या पाठीवर तर शिरशी लिहिलेलं आहे. खोटं बोलता काय? सरकारी दप्तराला काय? आणि तुमचं नाव रेणकापूर. विठ्ठला विठ्ठला अरे गोष्टीवर आमचा कालपासून शास्त्रार्थ व्हायला लागला. जिथं जातो तिथं आई म्हणलं बा आमचा कार्यक्रम रेणकापूरला आहे. नाही म्हणलं शिरशील आहे तुमचा कार्यक्रम, पुढचा माणूस. अरे म्हणलं आपण चुकीची नाही तर शिरशील तारीख दिली काय म्हणलं. पण नंतर कळाले की शिरशील रेणकापूर एक नाही. सरकारी रेकॉर्डला काय शिरशी आहे आणि तुमचा सामान्य सर्व लोक इथे रेणकापूर म्हणतात. चला काय हरकत नाही. आणि मग त्या तुमच्या गावासारखं गाव, तुमच्या गावात एक शिवारात एक महात्मा आले. लंगोटी लावलेली, केस इकडं तिकडं सुटलेले, त्यागी पुरुष आला. एका झाडाखाली कोणाच्या तरी शेतात बसला. शेतकऱ्यानं पाहिलं कोणीतरी महात्मा आपल्या शेतात बसलेले आहेत, निदान विचारपूस करावी. गेला, बाबा कुठे असता? बाबानं सांगितलं